नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ। आज इयत्ता 10वीचा राज्य मंडळानं ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केलेला आहे आणि कोकण विभागीय मंडळ राज्यात दरवर्षीप्रमाणे प्रथम क्रमांकावर चालू वर्षीही निकालामध्ये आहे। हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे आणि त्याची निकालाची गुणपत्रकाची प्रिंटआउट सुद्धा घेता येणार आहे। शिवाय विद्यार्थ्यांना हा निकाल किंवा गुणपत्रकाची प्रत डिजिलॉकरमध्येही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। चालू वर्षीचा जो निकाल आहे त्याच्याबद्दल अधिक सांगायचं झालं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण 114 परीक्षा केंद्र होती आणि 25,226 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती। त्यामध्ये 25,172 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि प्रत्यक्षात 24,573 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि निकालाची जी टक्केवारी आहे ती 97.62% एवढी आहे। मागील वर्षी 98.82% एवढा निकाल कोकण विभागीय मंडळाचा लागलेला होता। म्हणजे निकालात 1.40% एवढी घट झालेली आपल्याला दिसून येते। पुनर्परीक्षार्थींच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 39.03% एवढे विद्यार्थी आता झालेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। खासगी विद्यार्थी यांचा निकाल बघितला तर तो 79.57% एवढा आहे। मुलं आणि मुली यांचा जर आपण स्वतंत्रपणे विचार केला तर याही वर्षी मुली निकालामध्ये पुढे असल्याचं दिसून येतं आणि कोकणामध्ये 1.82% मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण अधिकचं आहे। पहिल्यांदाच आपण आता झालेल्या परीक्षेमध्ये सर्व परीक्षा केंद्रातील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य केलेले होते आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांमध्ये प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले होते। सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये आघाडीवर होता आणि नंतर रत्नागिरी जिल्ह्यानेही 100% केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। त्यानंतर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जसं आता सांगितलं त्याप्रमाणे 1.2%नी घट झालेली आपल्याला दिसून येते। कोकण विभागीय मंडळात एकही गैरप्रकार किंवा कॉपी प्रकार परीक्षा कालावधीमध्ये निदर्शनास आलेला नाही। कॉपीमुक्त परीक्षेची प्रेरणा कोकणानेच संपूर्ण राज्याला घालून दिली असं आपल्याला सांगता येईल। या विभागीय मंडळाची स्थापना 2012 साली झाली। तेव्हापासून हे मंडळ सातत्यानं प्रथम क्रमांकावर असल्याचं आपल्याला दिसून येतं। निकालाच्या कार्यवाही बद्दल सांगायचं झालं तर यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनाची तरतूद करून देण्यात आलेली आहे आणि त्याच्या सविस्तर सूचना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या विभागासंदर्भात आणखी एक महत्वाची बाब आपल्याला सांगता येईल ती म्हणजे बोर्ड परीक्षेचा राजमार्ग अशी अभिनव पुस्तिका शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी कोल्हापूर आणि कोकण विभागीय यांच्या संयुक्त विद्यमानं आपण प्रसिद्ध केलेली होती। त्यामध्ये शाळांनी दर महिन्याला करायचं प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक कामकाज आणि परीक्षा पूरक जे उपक्रम आहेत ते आखून दिलेले होते आणि त्याचा चांगला फायदा झाल्याचं दिसून येतं। कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवल्यामुळे तसंच सीसीटीव्हीमुळे यावर्षीचा निकाल आपल्याला घटलेला दिसून येतो। परंतु गुणवत्तापूर्ण निकाल कोकण विभागीय मंडळाने सातत्यानं दिलेला आहे। या परीक्षेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार। या सर्व कामकाजामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी बजावलेल्या दक्षता समित्या त्यांचेही आभार। सर्व विद्यार्थी, पालक आणि शाळा यांचं अभिनंदन आणि सातत्यानं प्रथम क्रमांकावर कोकण मंडळास ठेवणाऱ्या सर्व घटकांना मनापासून धन्यवाद देतो। नमस्कार।